हॅलो नमस्कार, मी सुरेखाच्या नवीन आणि छान अशा गावाकडच्या मराठी ब्लॉगमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। सर्वांना श्री स्वामी समर्थ। नवीन दिवसाची नवीन सुरुवात। आणि बघू शकता इथं मी ठेवते चहा। तर झालं असं की मामा आले होते, मग मामांना ठेवत होते मी चहा आणि विचारत होते म्हणजे गोड लागतो की फिक्का। कारण होतं असं की मी गावाकडे गेल्यापासून आहे ना, माझा आणि बाकीच्यांच्या चहाचा अजिबात ताळमेळ बसत नव्हता। कारण मला चहा लागतो फिक्का आणि गावाकडे गेल्यावर कसं थोडंसं गोड चहा लागतो। तर त्यामुळे मी आधीच विचारून घेतलं आणि विचारून घेतलेलं बरं असतं, मग नंतर परत गोड झाला फिक्का झाला असं होतं। तर इथे मी ठेवला आहे चहा आणि अक्का त्यांच्याशी बोलत पण होते। इथे ना रुईला प्यायचं होतं दूध, तर रुई म्हणे आई मला दूध दे, तर तिच्यासाठी दूध काढते वाटीमध्ये। आणि गावाकडचं दूध म्हटलं ना तर जास्त तापलेलं असतं चुलीवरती आणि गरम असतं दिवसभर, तर दूध बरंच गरम होतं। तर मग इथं वाटीत काढून घेतलं, त्यातलंच थोडंसं चहाला पण टाकलं आणि इथं बोलत बोलत आता माझा चहा चालला आहे। तर आहे ना आता लग्नाच्या गडबडीमध्ये ना भरपूर सारे आता कामं पेंडिंग आहे आणि सगळ्यांचं मग काही ना काही काम पण करायचं चालू आहे। तर पुढं आता तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये दिसेलच। आणि नेमकं रुईला आहे ना थोडासा ताप पण येतो आहे। तर इथे आहे ना काका आले, तर फोन लावायचं काम चालू होतं, म्हणजे पत्रिका छापलेल्या नव्हत्या। पत्रिका नसल्यामुळं कसं मग फोनवरच आमंत्रण द्यायचे। तर मग म्हणजे भाऊ पप्पा काका असे सगळे मग म्हणजे लक्ष देऊन मग कोणाला केले नाही असं सगळं चाललं होतं। तर मी काकांसाठी इथं जेवायला दिलं, कारण ते सकाळी लवकरच आले होते आणि मग फोन लावायला बसले। त्याआधी आमची जेवणं झाले होते, मग त्यांचंच बाकी होतं, तर त्यांना इथं जेवायला दिलं। आणि हे दोन आहे ना हे मामाचे मुलं आहे, सकाळी मामा आले होते मग ते आले त्यांच्यासोबत। तर म्हणजे कसं लहान पोरांना पण लग्नाची हौस असती। त्यानंतर इकडे दुपार झाली, रुही झोपली आणि मी खाते आईस्क्रीम। तर सगळ्यांसाठीच आईस्क्रीम घेतल्या आणि रुईला ना थोडासा ताप आलेला होता, त्यामुळे तिला लावलं झोपी, ताप आणि सर्दी। तर तिला औषध दिलं, झोपी लावलं, इकडे सगळे आईस्क्रीम खात आहे। तर त्यानंतर आहे ना रुई उठली आणि मला पार्लरमध्ये जायचं होतं, तर मी आज आले पार्लरमध्ये, म्हणजे वॅक्स वगैरे करायचं होतं, ब्लीच फेशियल त्यासाठी। तर पार्लरमधून जाऊन आले आणि इथं निघालो घरी। तर ही आहे संध्याकाळची वेळ, फार अंधार पडतोय आणि पूर्ण वातावरण लाल मी असं पार्लरला झालंय। आता जाऊन आले, फेशियल वगैरे केलं आणि बघू शकता एवढा अंधार पडलाय, 7 वाजले। तर 7 वाजता मी आले आणि इकडं आता यांची चालली स्वयंपाकाची तयारी। कांदा पाट टाकली आहे, पीठ मळलंय, तर स्वयंपाक करायचा आहे। आणि मी जाऊन आले आणि आज येणार आहे अहो, त्यामुळे ना मग आता स्वयंपाक वगैरे करायचा आणि नंतर आवरणार आहे। तर ना म्हणजे हाताचे वॅक्स वगैरे काही केले नाही, उशीर झाला होता त्यामुळं। आणि आता आले, इकडं चालू आहे स्वयंपाक। आणि आजच्या व्हिडिओत काय जास्त शूट घेतलं नाही, थोडासा शूट घेतलं, कारण कसं आहे रोज एवढं आणि मोबाईलची गॅलरी फुल झाली त्यामुळं। तर इकडे आमची पिल्लू पडली आजारी, तुम्हाला सांगितलंच नाही आज। तर हे बघा, आणि ही तोशी सर्दी झाली आहे आणि तिची पण आज कटिंग करून आणली। सकाळी आम्ही गेलो होतो पार्लरला, तेव्हाच तिची कटिंग करून आणली आहे। बघू शकता तुम्ही, हे बघा कटिंग दाखवून राहिली ती तुम्हाला, माझं लक्ष नव्हतं। आता आहे ना आवरायचं आणि आता आहे ना जॉबवरून आले आणि मग निघाले, तर यायला 9 तर वाजणारच आहे आता। आणि इकडं आता चालली आहे स्वयंपाकाची तयारी। नाही हे पार्लरवालीकडे घेऊन गेले तिला, पार्लर माल तिकडं। इथं कांद्याची भाजी शिजते, एवढी मोठी कढई ठेवली आहे, कांद्याची भाजी शिजते मस्त। अको बोल ना काहीतरी। आता तुम्हाला काय बोलता येतं वाईट? बोल ना काहीतरी। काहीच नाही येत बोलता वाईट। मम्मी तू बोल ती, मी काय बोलू? बोल काहीतरी। हे पोरग बोलल, बाकीचं कोणी बोललं नाही तरी। आता जाऊन आले हो, येणार आहे आज। तर बघू आता, थंडी तर वाजतीये, ते निघाले असतील। मी नंतर काय फोन नाही केला, पण ते म्हटले होते मी येणार आहे, तर येतील। इकडे भाजी शिजतीये, तिकडं आमची भाजी शिजते, तिकडं पप्पांची भाजी शिजतीये। तर तुम्ही म्हणाल पप्पांची भाजी, तर पप्पांसाठी सेपरेट भाजी असते। मी काय म्हणजे आतापर्यंत ब्लॉगमध्ये दाखवलं नाही, पण पप्पांना नाही ना फक्त मीठ टाकून, मिरची अजिबात नाही अशी भाजी असती। तर तिकडं मम्मी टाकती पप्पांसाठी भाजी आणि ही सगळ्यांची भाजी, एवढी अशी कांद्याची भाजी आणि भाकरी का पोळे, दोन्ही कोणी भाकरी आणि पोळे। आम्ही भाकरी खाणार आहे मम्मी, आम्ही भाकरी खाणार आहे। हा आता एवढ्याला भाकरी खायचं, सकाळी काही मळायचा, सकाळी काही कर, आता भाकरी खायची, कांद्याची कांद्याच्या भाजी बरोबर भाकरी खायची आम्हाला। तू कुठे चालला रे?
आमचा आजारी प्राणी पा कसा कसा दिसू राहिला. दवाखान्यातून आणली बरं का. आज रुईला सर्दी खोकल्याचं मस्त औषध दिलं आणि आता तिला गोळ्या द्यायच्या आहे. तुम्ही पाहती गोळ्या घ्यायला किती नाटकं करते. इतकं जीव घेतला त्यांनी माझ्या दुपारी गोळ्या घ्यायला हान रुई. तर आता आहे ना मी तिला गोळ्या देताना मग तिचा व्हिडिओ शूट करणार आहे. बघू ती कशा गोळ्या घेते. ह्यातात काय क्लिप घेऊन फिरते. तर ना बरंच म्हणजे आज बरंच दिवसभर एवढं काही काम नव्हतं, थोडंसंच काम होतं, जास्त काही केलं नाही. आणि लग्नाची आता जवळजवळ सगळी तयारी होत झाली. माझे डोळे बघा आणि आयब्रो माझ्या जशा सुजतं तशाच आज पण सुजले. बघू आता उद्या सकाळी परत पार्लरमध्ये जायचं, बांगड्या वगैरे घ्यायच्या, बरीच तयारी बाकी आहे. तर चला आता पुढे नंतर व्हिडिओ कंटिन्यू करते मी. रुई काय समज ए रुई, ही आजी कुठली आहे? ही आजी कुठली? नीट सांग नीट इकडं. डेमशाची आजी का? रुईला काय देशमान म्हणता येत नाही. रुई म्हणते डेमशाची आजी. डेमशाची बरं डेमसा बस आता. ताईनं पाणी आलं होतं, मग मामी भरताय पाणी आणि मी बसले पोळ्या लाटायला आणि अक्का भाजती पोळ्या, कारण पाणी पण भरणं खूप गरजेचं होतं. हे बघा इकडं आपली नवरी नटली बर का. नवरीच्या आधीच नवरी नटली आहे बा. आणि मी पोळ्या करत होते तोपर्यंत पोरीनी हा एवढा सगळा उद्योग केला आहे बा. तुम्हाला मी तिकडं दाखवते एकदा. हे बघा कोणीच घरात नव्हतं. एवढा सगळा पावडरचा डबा आणि एवढा सगळा उद्योग केला आहे बा. घरात कोणीच नव्हतं. पार्लरमध्ये गेलो होता. आज पार्लरमध्ये तोंडाला लावलेलं पाहिलं आणि इथं एवढा मोठा उद्योग झाला आहे. पप्पा येऊ राहिले रुई आता. पप्पा येऊ राहिले. पप्पा बाई काढते तोंडाचं काढ. चल ड्रेस बदलून टाकू. चल आता ते आले तर मलाच बोलतील. तू लक्ष नाही दिलं का म्हणशील. चल लवकर. अगं ते ड्रेस ते नको पुसू. चल तसंच चल चल पटकन. तर बघू शकता इकडं अहो आलेत आणि आता वाजलेत 9. तर 9 वाजले त्यांना यायला. आणि नेमकी झालं असं की याच्या आधी थंडी नव्हती आणि आजच जास्त थंडी पडली. रुई पप्पा आले पा इकडे. हे बा रुईचा उद्योग आता इतक्यात. मी पोळ्या करत होती. इकडे पप्पाशी भेटून घे. पप्पाला पोळ्या करत होती का इथं? ती रुई मेहंदी काढ राहिली. मेहंदी दाखव पप्पाला मेहंदी तुझी. इकडे नाही भेट त्यांना. मेहंदी पा. मेहंदी काढते पुढे हातावर आहे का? अरे वा. हात सरळ कर. वाकडे गेला तर खराब होऊन जाईल. जवळ पण येत नाही. पावडर लावली वाटतं. आज हे काय मग एवढा उद्योग केला. पूर्ण चोपटलं होतं. पावडर आहे का ती? हा पूर्ण हात पाय पूर्ण रंगले होते. आता इतके 10-15 मिनिटं झाली. खराब होऊन जाईल ना. तुमचा फोन झाला तेव्हा. ओळखत नाही का मला? ओळख विसरली ती आता. हा बरं हो बरं. जा मेहंदी काढून घे. मी जेव घालते. शेकोटी घेतोय आम्ही आता. लय गार लागलं. खूप थंडी आहे. मस्त गरम लागतंय ना. हा 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 हा. लय गार लागलं. आवाज नाही येणार तेवढा बारीक. परत आवाज टाकावा लागेल. तर ताईंनो इथं बघू शकता तुम्ही रुई काढतीये मेहंदी. आणि आज सगळ्यांच्या हातावर मेहंदी काढायची आहे. तर इथं रुई काढतीये मेहंदी. त्यानंतर आहे ना इकडे जे मामाचे 2 मुलं होते त्यांच्या हातावर काढून झाली. आणि मी रुईला इकडे जेव पण घालते. तर म्हटलं चला मेहंदी तू काढ आणि मी तुला जेव पण घालते, कारण तिची तब्येत पण बरी नाही आहे त्यामुळं. आणि इकडे बाकीचे जेवायला बसलेत पण मग अहो थोडंसं शेकोटी घेत होते त्यामुळं मग म्हटलं चला रुईचं तोपर्यंत जेवण होऊन जाईल. रुईला पण कांदा पात आणि भाकरीचा असं चुरून असं काला देते आहे. इकडे सगळे बसलेत जेवायला. आणि ताईंनो तुम्ही माझ्या व्हिडिओला खूप सारं प्रेम देत आहे. खूप सारे म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत आहे त्याबद्दल मनापासून आभार तुमचे. इकडे हा मामाचा मुलगा आहे. सकाळी आले होते ते, म्हणजे त्यांना यायचंच होतं लग्नाला. तेव्हा लग्नाला आम्हाला आधी यायचं. तर मग ते आले इकडं बसलेत सगळे जेवायला. तर ताईंनो माझ्या रुटीन ब्लॉग खाली कमेंट येत आहे की म्हणजे तुमचं जे सकाळचं रुटीन असतं ते नेहमी असंच असतं का बा असं. तर हो माझं सकाळचं रुटीन आहे ना असंच असतं. शक्यतो फक्त सुट्टीच्या दिवशी म्हणजे रविवारच्या दिवशी हे रुटीन चेंज होतं. बाकी डेला रुटीन माझं ते तसंच असतं सकाळचं. आणि एका व्हिडिओ खाली कमेंट आली की जेव्हा मी चाटच्या बाजारात गेले होते ना त्यांनी तो व्हिडिओ बघितला आणि त्यांनी ती कमेंट आहे ना दुसऱ्या व्हिडिओ खाली केली. तर त्यांचं म्हणणं असं होतं की चाटच्या बाजारात आहे ना आमचं पण दुकान असतं.
तर मग म्हणजे आधी माहीत असतं तर मग आपण भेटलो असतो. म्हणजे मी तुम्हाला पहिल्यापासून फॉलो करते, पण मी आधी कमेंट नव्हती केली बा, असं त्या ताईंचं म्हणणं होतं. तर मला जर आधी माहीत असतं ना आपण नक्कीच भेटलो असतो. म्हणजे आम्ही पण भाजीपाल्याचा व्यवसाय करतो असं त्यांचं म्हणणं होतं. तर ताई आपण पुढच्या टाईम नक्की भेटू. मी जेव्हा चाटच्या बाजारात येईल तेव्हा. आणि इकडं अहो बसलेत जेवायला, मी पण जेवायला बसले. रुईचं झालं आहे, रुईच्या दोन्ही हातावर मेहंदी काढून झाली आहे. आणि इकडं अजून यांची सगळ्यांचे जेवणं चालूच आहे मम्मी त्यांचे. तर ताईंनो चला हा गावाकडचा व्हिडिओ मी इथेच संपवते, कारण आता आहे ना सगळ्यांच्या हातावर मेहंदी वगैरे काढायची आहे त्यामुळं. तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. चला ताईंनो पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा गावाकडच्याच व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ. काळजी घ्या.